दरम्यान पेसा भरतीबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अजित पवार गटाचे आदिवासी आमदार किरण लहामटे यांनी दिली आहे। कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून मानधन तत्वावर नियुक्ती करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचा दावा लहामटेंनी केला। कोर्टाच्या निर्णयानंतर अंतिम नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहितीही किरण लहामटेंनी दिली। आणि त्यांनी आपण जे उच्च 17 संवर्ग पदाची पेसातली भरती आहे तर ही सरकारकडून केली जाणार आहे। सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यांना रुजू केलं जाणार आहे। याचा निर्णय सायंकाळी 6च्या दरम्यान होणार आहे आणि सरकारकडून हे पण अश्युअर केलं की जी मुलं समजा आता कॉन्ट्रॅक्ट भरतीवर घेतली झाली, उद्या कोर्टाचा निकाल काय लागेल तो लागेल, परंतु हे मुलं नोकरीवरून काढली जाणार नाही। यांना भविष्याच्या काळामध्ये अधिसंख्य पदावरती काही पद निर्माण करायची वेळ आली तरी सरकार करेल। दरम्यान कोणत्या आदिवासी आमदारांनी मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर उड्या घेतल्या पाहूयात। हिरामण खोसकर तसंच भाजपचे खासदार हेमंत सावरा यासह राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचेच आमदार किरण लहामटे, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील या आमदारांनी उड्या घेतल्या।